शासकीय वाळू वाहतूक बंद करण्याची धमकी देत युवकावर हल्ला केल्याची घटना काल पंढरपूर तालुक्यातील बिटरगाव पाटी या ठिकाणी घडली गेली। पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार अर्जुन सोंड येथील भीमा नदीच्या पात्रातून शासकीय वाळू उपसा सुरू आहे। श्रीकांत भिंगारे नामक व्यक्ती त्या वाळू साठ्यावर काम करते। घटनेच्या दिवशी बिटरगाव स्टॉप इथं थांबला असता बालाजी उर्फ तुषार तानाजी नागटिळक, विशाल तानाजी नागटिळक, तानाजी नागटिळक तसेच एका अनोळखी व्यक्तीनं या भागातून वाहन वाहतूक करायचं असेल तर आम्हाला 5 लाख रुपये द्या, अन्यथा वाहतूक करू देणार नाही अशी धमकी देत दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं श्रीकांत भिंगारे यांच्यावर कोयत्यानं हल्ला करत डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला। मात्र तो वार हुकल्यानं डोक्याऐवजी हातावर बसला। या हल्ल्यात हाताला दुखापत झाली। सर्व संशयित आरोपींवर 308, 118, 115, 352, 351 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र याच सदरच्या शासकीय वाळू ठेका विरोधात बालाजी उर्फ तुषार तानाजी नागटिळक यांनी महसूल प्रशासनाकडे पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिले होते। त्याच अर्जावर दिलेल्या अर्जविना कारवाई निकालानं माझी काही हरकत नाही, मला ठेकेदारानं नुकसान भरपाई दिलेली आहे, तसंच इथं बेकायदेशीर काही होत नाही असं लेखी दिलेला अर्ज माघारी घेतला गेला। या अगोदर बालाजी नागटिळक यांच्यावर वाळू चोरीचे गुन्हे दाखल आहेत। या घटनेमुळे सुस्ते परिसरासह पंढरपूर तालुक्यात खळबळ उडालेली असून शासकीय वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला।